बघ मी तुला फायनल चान्स देते, तू मला नकार दे, नाही तर मी त्यांना जुही विषयी सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. तो मंग्या भेटला होता मला. तो सांगत होता की रोहितच्या काकांनी त्याच्या खुन्याला शोधायला माणसं पाठवली. काय? हे सांगायला आली होती. मंग्याने सांगितलंय की रोहितच्या काकांची माणसं रोहितच्या खुन्याला शोधतायत. काळजी घ्या, बाय. धवल, हे बघ मी काय बोलते ना तुला कळतच नाहीये. तू प्लीज त्यांना ठेव ना बाजूला, जरा स्वतःचा विचार कर ना. काय रुचिरा, ते पण प्रॉब्लेम मध्ये अडकणार की नाही? धवल बास झाले ते, बास झाला तो ग्रुप. हे बघ मी या आधी कधी बोलले नव्हते तुला, पण आता सांगते, तू तू प्लीज त्या सगळ्यांपासून लांब राहा जरा. रुचिरा, अगं काय? प्लीज. बाहेर जायचंय जरा, ते भाजीवाल्याला भाजीची ऑर्डर द्यायची. आलोच आपण. नक्की? नक्की म्हणजे? नक्की म्हणजे काय? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का आता? तुझ्याच बरोबर राहू आता, फक्त लेक्चरला पण येऊन बसतो ना. अरे नाही धवल, मी खरंच काळजीने विचारत होते तुला, खरंच. आय एम सॉरी. जा तू जा. आय एम सॉरी. धवल, धवल मी जे बोलते ना ते प्लीज लक्षात ठेव. तुझ्यासाठी बोलते रे, प्लीज. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी, आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. आजी तुम्ही इकडे? आजपासून शिकायचा म्हणतोय इकडे. काय आजी तुम्ही पण? मस्करी केलंय गो. माझं नातू या कॉलेजात येऊन थेरा करताना ते का बघू केलंय. हो मी सुद्धा आता तेच समजावत होते त्याला. नाहीतर काय, आता सम्राट भावासारखो हा.
पण भांडलो त्याच्या वांगडा. ते का सारख्या सांगतंय जाऊन माफी माग बाबा. आजी चूक सम्राटची पण होती. घे तू लगेच भावाची साईड घे. भाऊ म्हणजे नक्की कोणाविषयी बोलताय तुम्ही? अगो धवल, तू भाव मानतस मा ते का? त्यानंच माका सांगितल्यान. धवलने तुम्हाला असं सांगितलं की मी त्याला भाऊ मानते? अगो सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करता तू तुझ्यात, माहिती आ? एक मिनिट आजी. आजी काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, धवलचं माझ्यावर प्रेम आहे, पण भाऊ बहीण म्हणून नाही. मग आम्ही एकमेकांना आवडतो ॲज अ लाईफ पार्टनर. म्हणजे एकमेकांचे जोडीदार म्हणून. बाय माझे. अगो पण त्यांना माका सांगितल्यान तू ते का भाव म्हणतस म्हणून. मला तेच कळत नाहीये, त्याने तुम्हाला असं का सांगितलं असेल? त्यांना माका असा का सांगितल्यान ते का जाऊन विचारतय आता कित्याक सांगितल्यान ता. अगे हे आजी, कुठे होतीस तू? कुठे होतीस तू आजी? हा अगं असं दुकान कस? अगं हे कुठे होतीस तू अजय? आजी कुठे होतीस? का असं दुकान का असं सोडून गेलेलीस? हा शेजारच्या पिंट्यात ठेवून गेलेलं इकडे दुकानात. आजी तुला किती वेळा सांगितलंय का त्या पिंट्याला बसवू नको दुकानावर, तो सोप संपवतो सगळी. एवढं काय अर्जंट काम होतं तुझं? कुठे गेली होतीस? तुझ्या कॉलेजात जाऊन येईल. कशाला? असाच मनवाक भेटायचा होता माका, पण मनवा काय भेटला नाही. अगं मग आपल्याला फोन करायचा ना. तू दिसलंस माका. बहिणी वांगडा बोला होते. काय तू हो? अगं मग आवाज द्यायचा ना आपल्याला. दिलं असते रे, पण तू निघान गेलस मा. मग तुझ्या बहिणी वांगडा बोलले. काय नाव त्याचं आता? रुचिरा. हा रुचिरा. कोण पोरग्याचा? हा बोलाक वागाक चांगला. हा मग बेस्ट आहे. किती फसवशीत मेल्या, किती फसवशीत माका. काय मारतेस मला? काय आलं? काय झाला? त्या पोरा वांगड्या लफडा करतस आणि माका सांगतात बहीण असा म्हणून. लाज नाही वाटली तुका? लाज नाही वाटली? तुला कोण बोललं? त्यालाच सांगितल्यान माका. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवचं होतस. कॉलेजात ह्याच्यासाठी पाठवते तुका ही असली थेरा करू? मारामारी करतस, लपडी करतस. आजी परत त्या विचार येऊ नको. आपण काय हाऊस म्हणून सम्राटला मारला नाही. मग कशाक त्याच्या अंगावर हात उगारलस? अगं कशाला म्हणजे? तो रुचिराला काय काय बोलला, मग काय आपण गप्प बसायचं काय? कोण रुचिरा? तुझी बायको का बहीण? एकदा काय तर ठरव. आणि त्या पोरासाठी तू तुझ्या भावासारख्या मित्रा हात उगारलस. मेल्या लाज नाही वाटली तुका? आजी तेवढंच नाही आहे ते. त्यांनी आपल्यावर हात उचललाय आधी. हा मग तूच काहीतरी खोडी केलं असतलस. अगं मी काय नाही केलंय का बाई? मी फक्त रुचिराला त्या रोहितच्या मर्डर विषयीच. मर्डर? कोणाचं मर्डर? अरे कोणाचं मर्डर? काय हे काय नाही यार. चल मी निघतो. हा माका खरा खरा काय त्या सांग. आजी सांग माका खरा खरा. आजी काय नाही झालंय. माझ्यापासून काय लपवून ठेवू नको. माझी शपथ आहे तुका. बघा खरा खरा काय ते सांग. सांगतो ना सगळं मनात ठेवून ना फ्रस्ट्रेशन आलंय आपल्याला. त्रास झालाय नुसता. काय झालं? जी आपल्या हातून रोहित नावाच्या मुलाचा खून झालाय. या तू खोटा सांगत. या तू खोटा सांगत. तू खोटा बोलतो बा. अगं नाही ग बाई, नाही गोट बोलत आहे आपण. प्रकारच सांगतोय. तू काय बोलला? अरे काय करतोस तू? मरेल ना तो.
अरे आपण ना, अरे हा मेलाय. ए, आजी 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 अगं थांब ना, काय झालं आजी? आजी उठ ना. आजी काय झालं आजी? आजी उठ ना आजी. डॉक्टर साहेब डोंट वरी, शी इज स्टेबल ना. बरं झालं तुम्ही त्यांना वेळेत घेऊन आला, त्यामुळे आपल्याला वेळेवर ट्रीटमेंट वगैरे देता आली. त्यामुळे डोंट वरी. डॉक्टर मी त्यांना भेटू शकतो का? नाही, थोडा वेळ अजून नाही. ते आत्ता जरा बेशुद्ध आहे, नंतर बघू शकतो. ओके. आणि हो, आपल्याला त्यांच्या काही टेस्ट वगैरे करून घ्याव्या लागतील, कारण आत्ता जरी तात्पुरता धोका टळला असला तरी टेस्ट करून काही ब्लॉकेजेस वगैरे नाहीत ना, हे आपल्याला चेक करून घ्यावं लागेल. तो सो दॅट इन फ्युचर वी कॅन. कुठे आजी? एक मिनिट शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे, ते माहितीये मला. आजी कुठे ते सांगा. त्या आतमध्ये. आतमध्ये. एक मिनिट, तुम्हाला भेटता नाही येणार आत्ता, थोड्या वेळाने भेटा तुम्ही. ठीक. हे बघा, आजीला अजिबात काही झालं नाही पाहिजे. जर तिला काही झालं ना तर नाहीतर काय. डॉक्टर सॉरी, डॉक्टर सॉरी. समजावा जरा यांना. हो 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 डॉक्टर, आपण समजावतो. ये सम्राट, तू इथे कशाला आलायस? इथं कशाला आलं? हे बघा, आजीची नीट काळजी घ्या. हा. जर आपण हलगर्जीपणा केलात ना तर गाठ माझ्याशी आहे. एक काम करा, जर आमच्यावर विश्वास नसेल तर तुमच्या पेशंटला घेऊन ताबडतोब इथून निघून जा. घेऊन जा म्हणजे? हा, असं कसं म्हणू शकता तुम्ही? नैतिकदृष्ट्या मी असं म्हणू शकत नाही, पण तुमची ही जी अरेरावी चालू आहे ना, त्यामुळे मला हे म्हणायला भाग पडतंय. कळलं ना? अरे रावी करत नाहीये मी, समज देतोय फक्त. मला समजावण्यापेक्षा स्वतःचा गैरसमज दूर करा. डॉक्टर म्हणजे काय मशीन नाहीये. डॉक्टर सॉरी डॉक्टर. समजावा यांना, ही असली अरेरावी इथे चालणार नाही. सॉरी. काय प्रॉब्लेम काय तुझा? हा? अरे थोडी पण अक्कल वापरता येत नाही का तुला? की माझी अक्कल काढायचं काम ना. मग कोणाची काढायची? कोणाची काढायची? हॉस्पिटलमध्ये येऊन कोण लफडी करता काय? तू तर काय बोलूच नकोस, कळलं ना? कडचे ना डॉक्टर तुम्हाला माहिती. एक मिनिट. डॉक्टरांविषयी तोंडातून एक शब्दही काढायचा नाही, कळलं का? तुझे आई वडील डॉक्टर आहेत म्हणून का? माझे आई बाबा डॉक्टर आहेत म्हणून नाही, पण जेव्हा तुमचे आई बाप काहीच करू शकत नाहीत ना, तेव्हा हे डॉक्टरच स्वतःच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुम्हाला वाचवतात. सोड, याला काय कळणार आहे? हा, मला तर काहीच कळत नाही ना, काहीच कळत नाही. आम्हाला तर नाहीच आहे ना डोकं. हो सम्राट, तुला खरंच डोकं नाहीये. आणि जर असतं ना तर ज्यांनी आपल्या आजीला वाचवलंय ना, त्या डॉक्टरांबद्दल तू असं कधीच बोलला नसता. ए, मी काय हाऊस म्हणून बोललो नाहीये. आजीची काळजी वाटते ना म्हणून बोललोय मी. बस, तुला कसली रे आजीची काळजी? तू काळजी घ्यायची काहीच गरज नाही, कळलं? तिचा नातू समर्थ आहे तिची काळजी घ्यायला. कसला ना तू? बसा, बस झालं. इथे काय करायचं आणि काय नाही करायचंय ना, ते मी आणि नीरव बघून घेऊ. तुझी काही गरज नाही, कळलं? निघ. हा म्हणवा, बोल. सायली, कुठे आहेस तू? मी आत्ता बाहेर आहे जरा. का ग? बरं ऐक ना, आत्ताच्या आत्ता अमरज्योती हॉस्पिटलला ये. हॉस्पिटल? का, काय झालंय? अगं, धवलची आजी आहे ना, त्यांना काय? आजीला काय झालं? त्यांना हार्ट अटॅक आलाय. काय? हो, ऐक, मला आता नीरवचा फोन आला होता. ते दोघंही तिकडेच आहेत, मी पण तिकडेच आले. तू कुठे आहेस सांग ना, मी तुला घ्यायला येते. अगं, मी आत्ता आले होते जरा इंटरव्ह्यू साठी. मग झाला का इंटरव्ह्यू? नाही ना अजून. पण एक काम कर, तू ये इकडे. तू येईपर्यंत झाला तर ठीक आहे ना, तर आपण निघूया. नको नको, तू एक काम कर, तू इंटरव्ह्यू दे, मी होते पुढे. तुझं झालं की तू डायरेक्ट हॉस्पिटललाच ये. ओके ओके, आर यू शुअर? या. तसंही अगं नीरव आहे तिकडे, सो इट्स ओके. तुझं झालं की ये. ओके, ठीक आहे. काळजी घे, पोचल्यावर कळव मला. या, बाय. सावकाश सावकाश. रेणुका, मला सांग, समज तुझ्या बाबांना बरं नाही, हा, आणि तू त्यांना डॉक्टरांकडे नेलंस, तर तू डॉक्टरांना काय सांगशील? काय सांगणार? बाबांना काय होतंय विचारेन, त्यांची नीट काळजी घ्यायला सांगेन. हा ना? हो. तर हेच मी आजीसाठी त्या डॉक्टरांना सांगितलं की आजी बरी झाली पाहिजेच म्हणून.
तरी त्या नीरवला आहे त्याचा प्रॉब्लेम. जाऊ दे, शांत हो तू, शांत हो. अरे कसं शांत राहू मी? आता मला सांग, जशी आजी त्यांना आहे तशी मला पण आहे ना जवळची. पण मी असं म्हणालो म्हणून त्याने मला जापलं. अरे असं कसं? असंच तो नीरव तर मला बोललाच, पण तो तवल डायरेक्ट अंगावरच आला. मग काय, तवल मला म्हणतो की माझ्या आजीची काळजी घ्यायला, माझ्या आजीची काळजी घ्यायला मी माझा समर्थ आहे म्हणून. सम्राट, अरे पण तू आजीच्या काळजीपोटीच बोलला होतास ना. हे त्यांना कळलं पाहिजे ना. पण एक बोलला म्हणून दुसरा पण बोलला. जाऊ दे, ते सोड. मला सांग, आजीची तब्येत कशी आहे आता? हा का तोच तर झाला ना प्रॉब्लेम. का? काय झालं? नाही म्हणजे काय झालं की मी डॉक्टरांशी ना बाहेर बोलत होतो, तर आमचं भांडण पण बाहेरच झालं. तर त्यांनी मला हात आजीला भेटूच दिलं नाही, बाहेरच्या बाहेरच घालवलं मला. जाऊ दे, तू शांत हो. अगं मी शांतच असतो, हे मला उकसवतात माहितीये. तू काही खाणारस का? मला नको. आजीच्या टेन्शनमुळे ना मला का खावंसं पण नाही वाटत माहितीये. सम्राट, नको काळजी करूस. आजीला नक्की बरं वाटेल. वाटेल म्हणजे वाटलंच पाहिजे. आणि ही वेळ ना काही लागलं तर म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये असलं पाहिजे. पण हे दोघं असल्यावर हे शक्य आहे का? आपल्याला उभं तरी ठेवणार आहेत का ते? सम्राट, सॉरी. हॅलो रुचिरा, अगं कुठे आहेस तू? तुला माहितीये का आजीला काय माहितीये मला. काय होऊन बसल्या रुचिरा? धवल, काय झालंय ना ह्याच्यापेक्षा हे सगळं का झालंय ह्या गोष्टीचा विचार कर. त्या सगळ्याला तू जबाबदार आहेस. मी? अगं पण हो, तूच. मस्करी मध्ये ना नात्यांना ग्रँटेड घ्यायची सवय लागली तुला. रुचिरा, अगं काय बोलतेस तू? मग काय बोलू? धवल, तुला काहीच कसं वाटलं नाही रे? आजीला तू सांगितलंस मी तुझी बहीण आहे. अगं रुचिरा, ते आपण चुकून ओलून गेलो. आजीने तुला आणि मला एकत्र बघितलं आणि घाबरून ओलून गेलो ग आपण. आपली नाही डेअरिंग झाली. धवल, आपल्या माणसांना सांगायला कशाला लागते डेअरिंग? रुचिरा, नाही होत कधी कधी आपली डेअरिंग. हो, मग त्या रोहितला मारायला गेलेला तेव्हा कुठून आली रे डेअरिंग तुमच्यामध्ये? रुचिरा, आपण मुद्दाम नव्हतं मारलं, ते चुकून झालं होतं. धवल, कुठल्याच गोष्टी चुकून घडत नसतात. मी सुद्धा चुकून प्रेम केलं नव्हतं तुझ्यावर. खरंच आवडायचंस तुम्हाला. रुचिरा, आवडायचो म्हणजे? आता मला असं वाटायला लागलंय, ज्या व्यक्तीला आपलं नातं कबूल सुद्धा करता येत नाही, तो उद्या त्या नात्याची जबाबदारी कशी पेलणार यार? रुचिरा, तू काय बोलतेस अगं? धवल, लेट्स ब्रेक अप. रुचिरा, अगं परत ना कधी जमलं तर नात्यांना ग्रँटेड धरू नको. अगं नाही घेणार यार आपण, पण तू असं नको करू यार, ब्रेकअप नको करू. आपल्याला गरज आहे आता तुझी. रुचिरा, आजीची काळजी घे. रुचिरा, ऐकून तर घे ना यार. चुकल्या वाटा, चुकला रस्ता, भवताली अंगार धुमसता. चुकल्या वाटा, चुकला रस्ता, चुकल्या वाटा, चुकला रस्ता. हे घे, मिळाली औषधं. चॅम्प, आजी कशी आहेत आता? अरे नीरव, कशा आहेत आजी? ओके, डॉक्टर काय म्हणाले? तब्येत स्टेबल आहे असे म्हणालेत, पण काही टेस्ट करावे लागतील. कसल्या टेस्ट? अगं म्हणजे जस्ट टू सी की काही ब्लॉकेजेस वगैरे आहेत की नाही, एवढंच. झोप काही मेजर झालेलं नसा. धवल, तू सायली, काय झालं?
काही नाही, त्याला जरा एकट्याला शांतपणे बसू दे. पण काय हे सगळं असं अचानक काय झालं नक्की? कोणामुळे घडलं यार हे सगळं? कोणामुळे घडलं? पण आजीला ना सांगायलाच नको हवं होतं. पण आजीला सांगितलं कारण रुचिराविषयी आजीला कळलं. रुचिराविषयी कळलं कारण ती कॉलेजला आली. कॉलेजला आली कारण आपलं आणि सम्राटमध्ये भांडण झालं होतं. आपलं सम्राटमध्ये भांडण झालं कारण त्या रुचिराला आपण रोहित विषयी सांगितलं. तिला सांगावं लागलं कारण तिला नीरव आणि सम्राट मधलं भांडण कळलं होतं. त्यांच्या दोघात भांडण झालं कारण सम्राटने त्या किरणला मारलं. किरणने सम्राटला डिवचलं. मर्डर मर्डर म्हणून. मर्डर का झाला? कारण नीरवने धक्का दिला त्या रोहितला. नीरवने धक्का का दिला? कारण साईटवर त्या सम्राटने येड्याने दगड उचलला त्याला मारायला. पण साईटवर गेलो कारण चला सम्राटनी त्या फ्रँकीवाल्याकडे त्या रोहितवर हात उचलला. सम्राट सम्राट सम्राट. आजीच्या या परिस्थितीला आहे ना सम्राटच कारण आहे. आजी बरी होऊ दे फक्त. एकदम बरी होऊ दे आजी. नाही त्याला घुसून नाही मारला ना हॉस्टेलमध्ये तर नावाचा धवल नाही आपण.